नमस्कार, सविताज किचनमध्ये खूप खूप स्वागत. आणि आज आपण बनवणार आहोत चिकनचा पराठा. रुचकर असा, अप्रतिम चवीचा, खूप छान असा पराठा, कडेपर्यंत सारण पोचलेला चिकनचा पराठा आपण आज नाश्त्यासाठी मस्त असा बनवणार आहोत. हेल्दी आणि जास्त असा पसारा न घालता छान असा मस्त आपण नाश्ता आज बनवणार आहोत. आणि हिरव्या चटणीबरोबर पराठा खूप छान लागतो. मी इथे 1 वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे, चाळून घेतले आहे. आणि आता 1 वाटी मैदा घेत आहे चाळून. असे दोन्ही पिठं एकत्र करून घेतले आहेत मी. आणि 2-3 चमचे तेल टाकले आहे, मीठ चवीनुसार. अशी ही पिठं दोन्ही एकत्र चांगली तेल चोळून घेऊन थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला मळून घ्यायचे आहे. पीठ हे घट्टसर असा गोळा असा ह्या पिठाचा मळून घ्यायचा आहे आपल्याला. आणि पीठ मळून झाले आहे, त्याच्यावर थोडेसे तेल लावायचे आणि झाकून ठेवायचे आहे, म्हणजे पीठ चांगले भिजते. आणि आता आपण इथं बघू शकता 1 ग्लास पाणी कढईमध्ये टाकले आहे मी. आणि चिकन इथे मी 300 ग्रॅम घेतले आहे, बोनलेस घेतले आहे. अजिबात मऊ असं चिकन घेतलं आहे. विनेगर 2 चमचे टाकले आहे. चवीपुरतं मी मीठ टाकत आहे. चवीपुरतं मीठ टाकले. आता ग्रीन चिली आपण पेस्ट टाकू. हे चिकन चांगले मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून मध्यम गॅसवर शिजवून घ्यायचे आहे आपल्याला हे चांगले चिकन मॅश होईपर्यंत. आता झाकण ठेवून मी 10 मिनिटासाठी असंच मध्यम गॅसवर शिजवून घेत आहे. आणि खूप छान असं चिकन शिजत आलं की आपल्याला हे पाणी आटवून घ्यायचं आहे. यातले सगळं पाणी आटवून घ्यायचं आहे. चिकन चांगले शिजले आहे. तर आपण यातले पाणी आटवून घेतले आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता त्याच कढईत मी बटर टाकले आहे 2-3 चमचे. बटर चांगले वितळले की आपण त्यात कट केलेली हिरवी मिरची टाकायची आहे. 2 चमचे मी हिरवी मिरची कट करून टाकली आहे आणि चांगली परतून घ्यायची. आता आपण आलं लसूणची पेस्ट 1 चमचा टाकत आहोत. आलं लसूण पेस्ट टाकली की चांगली आलं लसूणचा कच्चापणा जाईल इतपत परतून घ्यायची आहे. छान वास येतोय बटरमुळे. आणि आता 2 चमचे आपण यामध्ये बेसन टाकले आहे. हे बेसन परतल्यामुळे खूप सुवास छान येतोय. आणि यातच आता आपण थोडेसे तेल टाकायचे आहे आणि एकदम कमी लो गॅसवर आपण ही प्रोसेस करत आहोत. कुठेही करपून द्यायचं नाही आहे. आणि छान असं आपलं बेसन भाजलं आहे, परतून झालं आहे. आणि यातच आपण आता बारीक चिरून कट करून घेतलेला 1 मध्यम साईजचा कांदा टाकला आहे, मस्त असा. पाव चमचा हळद टाकली आहे. आणि आता मी काळी मिरी पावडर टाकली आहे 1 चमचा. जिरा पावडर मी 1 चमचा टाकली आहे. लाल मिरची पावडर टाकली आहे 1 चमचा. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. लो गॅस आहे, गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आपल्याला. आणि मी जी शिजवून घेतलेले चिकन मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घेतले आहे, लगेचच बारीक झालं. आणि हे आता आपण टाकले आहे. आता गरम मसाला टाकला आहे 1 चमचा आणि कोथिंबीर फ्रेश टाकली आहे 1 वाटी भरून. आणि चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. हे जरा कोरडे मिश्रण झाले आहे, त्यामुळं थोडासा पाण्याचा हबका द्यायचा आहे, 2-3 चमचे असं. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. वाटलंच तर ह्याच्यावर थोडंसं झाकण ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्स होईल चांगलं. हे चांगलं चिकन आता मिक्स झालं आहे आपलं मसाल्यांमध्ये, मस्त असं छान वास येतोय. आता आपले ही पराठ्यासाठी स्टफिंग तयार आहे, सारण तयार आहे. हा चिकनचा पराठा खूपच छान लागतो. आपलं हे सारण चांगलं तयार झालं आहे, मस्त असं. आणि ह्यात आता मीठ चवीनुसार टाकायचं आहे थोडंसं. तर अगोदर आपण चिकन शिजवताना पण मीठ टाकले आहे,
त्यामुळं थोडंसं मीठ टाकायचं आहे. आणि आता हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं. आणि मळून ठेवलेले पीठही ना आपले हे चांगले भिजले आहे, नरम असे झाले आहे. अजून एकदा चांगले मळून घ्यायचे आहे आणि ह्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. आपल्याला एकसारखे गोळे बनवून घेतले, एकसारखे गोळे बनवून घेणार आहे. आता एकसारखे मी 6 गोळे बनवून घेतले आहेत. तुमच्या पद्धतीने लहान किंवा मोठा पराठा बनवायचा असेल इतपत आपण गोळे बनवून घ्यायचे आहेत. आता मी असा थोडंसं म्हणजे लाटून घेत आहे. आपली पुरणपोळी असते ना, पुरण कसं भरतो तसंच हे आपले सारण भरायचे आहे. याच्यात चांगला गोळा घेऊन मस्त असं पराठा लाटला जातो, कुठंही फटत नाही किंवा क्रॅकही जात नाही. मस्त पराठा लाटला जातो. ह्याला थोडेसे पिठात मिक्स पीठ असं लावून थोडंसं पराठ्याला आपण लाटून घेणार आहोत. मस्त असं लाटून घ्यायचं आहे. हलक्या हाताने थोडंसं पीठ लावायचं. हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. छान असा पराठा लाटून झाला आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता चमच्याच्या साह्याने आपण अशी थोडीशी डिझाईन करून घ्यायची आहे, म्हणजे पराठा पण आपला चांगला भाजला जातो खरपूस असा. चमच्याने असं फक्त डिझाईन करून घ्यायची आहे, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. छान असा पराठा आपला तयार होतो. आणि ह्याच्यावर पांढरे तीळ टाकले आहेत मी. आणि आता कलोंजी टाकली आहे, कलोंजी टाकत आहे. कोथिंबीर बारीक चिरून टाकायची आणि ही कलोंजी टाकली आहे. मस्त दिसतात हे पराठे. आणि एकीकडे मी तवा ठेवला आहे गरम करायला मध्यम गॅसवर. मग आता तेल टाकून तव्यावर आपण हा पराठा टाकून घेऊयात. थोडेसे तेल टाकले आहे आणि आता आपण पराठा टाकून घेऊया. तुम्ही तेल किंवा तूपही वापरू शकता पराठा भाजण्यासाठी. खरपूस असा आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे मध्यम गॅसवर. एका साईडने भाजून झाला आहे, तर दुसऱ्या साईडने आपण भाजून घ्यायचं आहे पलटी करून. मस्त असा पराठा भाजून घ्यायचा आहे. पराठा भाजण्यासाठी वेळ लागतो, पण छान असा पराठा 2-3 मिनिट एका साईडने आणि 2-3 मिनिट एका साईडने असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला पराठा. खरपूस असा पराठा भाजून झाला आहे आपला. आणि आता आपण दुसरा पराठाही मी बनवून दाखवत आहे तुम्हाला. पुरणपोळीसारखा एक वाटी करून घ्यायची आपली ही कणकेची आणि मस्त असा गोळा सार आपण जे स्टफिंग करून घेतलं आहे ते भरायचे आहे गोळा घेऊन. आणि अशा पद्धतीने भरून घ्यायचे आहे. आणि मस्त असा आता आपण लाटून घेऊयात, हे बंद करून घेऊयात. आणि थोडे पीठ भुरभुरायचे आणि लाटून घ्यायचे आहे. हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा आहे. मस्त असं सारण बाहेर येत नाही. सारण तसंही बाहेर येतच नाही, पण तरीही. आणि आता मी ही कलोंजी टाकत आहे आणि तीळ टाकत आहे, थोडीशी कोथिंबीर टाकत आहे. अशा पद्धतीने मी अजून एकदा लाटून घेत आहे, म्हणजे तीळ आणि कलोंजी आपली अशी पराठ्याला चिटकून राहते. आणि आता पहिल्या पराठ्याला आपण जसे चमच्याच्या साह्याने प्रेशर देऊन डिझाईन घेतली होती काढून, तशी काढून घ्यायची आहे. पराठा लाटून झाला की आता चमच्याचा असा प्रेशर देऊन आपण अशा पद्धतीने डिझाईन करून घ्यायची, म्हणजे खरपूस असा आपला पराठा. आणि पराठाही छान दिसतो. तुम्ही बघू शकता, खूप छान पराठा असा आपला लाटून तयार आहे. मस्त असा छान दिसतोय. आणि असंच आपण मध्यम गॅसवर पहिल्या पराठ्यासारखा भाजून घेणार आहोत, तेल किंवा तूप वापरून. मी तेल वापरले आहे, तुम्ही बटर किंवा तूपही वापरू शकता. छान असा पराठा आपला दिसतोय.
हा पराठा खूप छान लागतो नाश्त्यासाठी किंवा कधीही बनवला तरी चालतो. असा मस्त चिकनचा पराठा बनवा, एकदा ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी सविताज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.